ओके. मित्रांनो नमस्कार, मी अथर्व गोसावे. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन सेशनमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये, बेसिकली नवीन कोर्समध्ये. ठीक आहे. सो तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, तुम्ही आता सर्वजण हा सेशन लाईव्ह मध्ये अटेंड करतात. आजपासून आपण आपल्या 20 दिवसांच्या स्टॉक मार्केट ऍडव्हान्स कोर्सला सुरुवात करत आहोत. ओके. आजचा आपला पहिला दिवस आहे. आजपासून याच्या पुढे आपण 20 दिवस, ठीक आहे, याच्या पुढे 20 दिवस आपण तुम्हाला रोज भेटणार आहोत. याच टायमिंगला तुम्हाला स्टॉक मार्केट कम्प्लिटली फ्रीमध्ये शिकायला भेटणार आहे. सो तुम्ही जर स्टॉक मार्केटमध्ये नवीन आहात, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा इथे अशी किती लोक आहेत जे स्टॉक मार्केटमध्ये एकदमच नवीन आहेत. एक याच 2-3 महिन्यामध्ये त्यांचं डीमॅट अकाउंट ओपन झालेलं आहे. असे किती लोक आहेत मला नक्की सांगाल. तुम्ही त्या मार्केटमध्ये नवीन आहात तरी तुम्हाला सर्व गोष्टी शिकायला इथे भेटणार आहे. थोडासा ऍडव्हान्स कोर्स नक्कीच असणार आहे, इंटरमिडिएट टू ऍडव्हान्स कोर्स असेल. सो तुम्हाला माहिती असेल, मी याआधी स्टॉक मार्केटचा एक फ्री कोर्सही घेतलेला होता. ओके. अजूनही तो चालू असेल, म्हणजे तुम्हाला ह्या बॅच बरोबर ती बॅच पण मी सुरू करेन, फ्री कोर्सची सुद्धा. सो जे नवीन आहे त्यांना ती त्यामध्ये शिकायला भेटेल. ठीक आहे. सो सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या पहिल्या सेशनला. ठीक आहे. आजच्या पहिल्या सेशनमध्ये मला माहिती आहे की सर्वच लोक जे आहेत ती इथे आलेली आहेत, कारण की आपण सर्वच लोकांना जे आहे ते या ठिकाणी परमिशन दिलेली होती अटेंड करण्याची. सो सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या पहिल्या सेशनला. आजच्या सेशनमध्ये आपण काय घेणार आहोत, की आजच्या सेशनमध्ये आपल्याला काय काय शिकायला भेटेल ते पहिलं म्हणजे आपण बघून घ्या. तत्पूर्वी मला सांगा की सर्वांना क्लिअर व्हॉइस, क्लिअर स्क्रीन, सर्व काही क्लिअर आहे, लाईट्स वगैरे मला एकदा नक्की सांगा, जेणेकरून आपण प्रॉपरली सुरुवात करू शकतो. ओके. आज आपण डायरेक्टली प्रॅक्टिकली शिकायला सुरुवात करणार आहोत. काही बेसिक वगैरे काही नाही इथे कोर्समध्ये. ओके. कारण की बेसिक कोर्स मी तुम्हाला घेऊन झालेलो आहे. 7 दिवसाचा कोर्स मी दोनदा घेतलेला आहे. ठीक आहे. सो आता आज आपण शिकणार आहोत स्टॉक फिल्ट्रेशनची ऍडव्हान्स टेक्निक. स्टॉक आपण कशा प्रकारे फिल्टर करायचे, किंवा जे मोठमोठे इन्व्हेस्टर असतात, HNIs असतात किंवा म्युच्युअल फंड्स वगैरे जे असतात, ते कशा प्रकारे स्टॉक्स फिल्टर करतात आणि स्टॉक्स फिल्टर करून त्याच्यामधनं चांगल्या कंपन्या शोधून काढतात, हे आपण आजच्या दिवशी बघणार आहोत. लक्षात घ्या, BSE वरती 5,500 पेक्षाही अधिक कंपन्या लिस्टेड आहेत. सर्व कंपन्यांची नावं आपण कधी ऐकलेली नाहीयेत किंवा आपण ती ऐकावी अशी गरज सुद्धा नाहीये. ठीक आहे. शेअर मार्केटमध्ये लक्षात द्या, तुम्हाला जर एक कंपनी प्रॉफिट देते, म्हणजे एका शेअरमध्ये ट्रेडिंग करून तुम्ही प्रॉफिट करत आहात ना कंटिन्युअसली, तर तुम्हाला दुसरा शेअर माहिती असण्याची गरज पण नाहीये. तुम्हाला फक्त मार्केटमध्ये काय प्रॉफिट काढायचं आहे. तर तुम्ही कसाही काढा. तुम्हाला 100 शेअर माहिती असू दे किंवा एक शेअर माहिती असू दे किंवा एक स्ट्रॅटेजी माहिती असू दे. तुम्ही प्रॉफिट करता हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो आपल्याला सर्व शेअर जाणून घ्यायची अजिबात गरज नाहीये. आपण त्या ठिकाणी काही सिलेक्टेड स्टॉक्स फिल्टर करणार, एकदाच फिल्टर करणार आणि त्यामधनं आपण चांगल्या पद्धतीने वेल्थ तयार करायला बघणार आहोत. आजचा माझा जो सेशन असेल तो बेसिकली लॉंग टर्म प्लस स्विंग यावरती आधारित असेल. किती लोकांना यामध्ये इंटरेस्ट आहे लॉंग टर्म प्लस स्विंग यामध्ये? मी आजच्या दिवसामध्ये तरी मी ऍटलीस्ट इंट्राडे बद्दल काही बोलणार नाही. ठीक आहे. आज जे आहे ते आपण इंट्राडे बद्दल काही बोलणार नाही. आज आपण बघणार आहोत लॉंग टर्म प्लस स्विंग बद्दल. किती लोक इंटरेस्टेड आहेत लॉंग टर्म मध्ये, एखादा शेअर होल्ड करून ठेवण्यामध्ये किंवा स्विंग ट्रेडिंग शिकण्यामध्ये बेसिकली. ओके. मला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगा जे इंटरेस्टेड आहे स्विंग मध्ये. स्विंग अशी कमेंट करा जेणेकरून मलाही समजेल. ओके. आता मी तुम्हाला यासाठी आपण एक स्क्रीनर वापरणार, किंवा आपण एक स्क्रीनर वापरणार. स्क्रीनर का वापरणार? कारण की आपल्याला स्टॉक्स फिल्टर करायचे. तुम्हाला जर आठवत असेल ना, ते मी ह्याच्या आधी 2 दिवस सेशन घेतलेले होते. किती लोकांनी हे आधीचे 2 सेशन आपले अटेंड केले? ह्याच्या आधी मी 2 दिवस सेशन घेतलेलं होतं, ज्यामध्ये मी तुम्हाला एक वेबसाईट दिलेली. नाव आठवत असेल वेबसाईटच्या कमेंटमध्ये सांगा. त्या वेबसाईटमध्ये मी तुम्हाला कस्टम इंडेक्स बद्दल शिकवलेलं होतं. बरोबर. त्यानंतर मी तुम्हाला क्वार्टरली रिझल्टच्या आधारावरती कशा प्रकारे ट्रेडिंग करायची हे शिकवलेलं होतं. ठीक आहे. बरोबर आहे. हे तुम्हाला आठवत असेल. जर नसेल आठवत तर हे दोनही व्हिडिओ मी या चॅनलवरती अवेलेबल करून दिलेले आहेत. हे प्रीमियम व्हिडिओज आहेत, इम्पॉर्टंट व्हिडिओज आहेत. ठीक आहे. सो तुम्हाला जर हे व्हिडिओ अटेंड करायचे असेल तर मी चॅनलची लिंक तुम्हाला चॅट बॉक्समध्ये टाकतो आहे, कमेंट बॉक्समध्ये टाकतो आहे. नक्की तिकडे जावा. आजचा सेशन संपला, आजचा लाईव्ह संपला की नक्की तिकडे जावा, हे व्हिडिओज बघून घ्या. मी चॅनलवरती व्हिडिओज अवेलेबल आहेत. कस्टम इंडेक्स कशा प्रकारे फाइंड आउट करायचा आणि क्वार्टरली रिझल्टच्या आधारावरती कशा प्रकारे ट्रेड करायचं, नक्की बघून घ्या. आज अजून एक तुमच्यासाठी स्क्रीनर घेऊन आलेलं. लक्षात घ्या, आतापर्यंत जेवढे स्क्रीनर तुम्ही माझ्याकडून शिकलात त्याच्यापेक्षाही मी आज जो तुम्हाला कोड देणार, आज मी तुम्हाला एक कोड देणार स्टॉक्स फाइंड आउट करण्यासाठी, तो खूप जास्त इफेक्टिव्ह असेल. ओके. स्क्रीनर सेमच आहे, स्क्रीनर तुम्हाला माहिती आहे सर्वांना, बट त्यात जे मी तुम्हाला काही शिकवणार आहे ते खूप जास्त इफेक्टिव्ह असेल. ठीक आहे. सो या ठिकाणी इथे ना मी ट्रेडिंग व्यू फक्त ओपन करून घेतो, कारण की मला तुम्हाला ट्रेडिंग व्यू वरती नेऊन सुद्धा दाखवावं लागेलच. सो इथे आपण जाऊया ट्रेडिंग व्यू वरती. ओके. ट्रेडिंग व्यू आपण फक्त ओपन करू. त्यामध्ये जो शेअर आपल्याला ओपन करायचा तो नंतर मग आपण त्या वेळेला नक्कीच करून घेऊ. ठीक आहे. आता इथे मी आलेलो आहे चार्टिंग या स्क्रीनरवरती. सॉरी, चार्टिंग नाही, स्क्रीनर.इन या स्क्रीनरवरती. ठीक आहे.
इथे मी आलेलो आहे screener.in या स्क्रीनरवरती. टोटली फ्री सॉफ्टवेअर आहे. फ्रीमध्ये तुम्ही यूज करू शकता. पेड घेण्याची काहीही गरज नाहीये. ओके. कोणतेही प्रमोशन वगैरे काहीच नाही, कारण की फ्री सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे. इथे आलात की इथे तुम्हाला ना मी तयार करायला शिकवणार आहे स्क्रीनर्स. पण स्क्रीनर्स तयार करायला शिकवण्याआधी मला एक गोष्ट सांगा की तुमच्यापैकी कोणी याआधी या सॉफ्टवेअरवरती येऊन स्क्रीनर वापरलेले आहेत का, स्क्रीनर तयार केलेले आहेत का? नसेल केले चॅनलवरती तेही व्हिडिओज आहेत. कोणी केलेले आहेत का मला एकदा नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. केले असतील तर तुमच्यासाठी ही गोष्ट थोडीशी इझी असेल. तुमच्यासाठी ही गोष्ट थोडीशी इझी असू शकते. ठीक आहे. पण आपण आज काय करणार आहोत, आपण आज तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट शिकवणार. इथे या आणि इथे स्क्रीनवरती क्लिक करा. इथे या आणि स्क्रीनवरती क्लिक करा. स्क्रीनवरती तुम्ही क्लिक केलात ना तर तुमच्यासाठी काही रेडीमेड screener.in ने दिलेले आहेत, फ्री दिलेले आहेत. पण एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम असू शकतो या फ्रीमध्ये सांगा मला? हे स्क्रीनरला त्यांनी फ्रीमध्ये दिलेत एकदम. खूप इफेक्टिव्ह स्क्रीनर आहेत, खूप भारी स्क्रीनर आहेत. बट ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे. काय असू शकतो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. फ्रीमध्ये दिलेत त्यांनी हे स्क्रीनर. ह्या स्क्रीनरमध्ये काय प्रॉब्लेम असू शकतो का? तुम्हाला काय वाटतंय? मी तुम्हाला ह्यातले स्क्रीनर आता शिकवणार आणि प्लस मी तुम्हाला स्वतःचेही तयार करून दाखवणार. म्हणजे मी तुम्हाला तयार करून दाखवणार की कसं तयार करायचं, कोणता जास्त इफेक्टिव्ह असतो वगैरे, वगैरे. सो या संपूर्ण स्क्रीनरमध्ये एक प्रॉब्लेम असा आहे ना की हे त्यांनी फ्रीमध्ये दिले. म्हणजे जी गोष्ट आपल्याला फ्रीमध्ये भेटते त्याची आपल्याला व्हॅल्यू नसते बेसिकली. ठीक आहे. फ्रीमध्ये स्क्रीनर आहेत पण आपल्याला त्याची व्हॅल्यू नाही, त्यामुळे आपल्यापैकी कधीच कोणी जाऊन ते बघितले नाहीत की हे नक्की काय आहे, किंवा कधीच कोणी आपल्याला शिकवलंही नाही. सो ह्यांचा प्रॉब्लेम आहे का त्यांनी फ्रीमध्ये दिलेले. सो आता आपण एक काम करूया. आता आपण इथे एक स्क्रीनर आहे यांच्याकडे. त्याचं नाव आहे कंपनीज क्रिएटिंग न्यू हाय. ओके. कंपनीज क्रिएटिंग न्यू हाय म्हणजे काय? क्लिक करूया. कंपनीज क्रिएटिंग न्यू हायचा अर्थ काय होतो? ओके. कंपनीज क्रिएटिंग न्यू ह्याचा अर्थ असा होतो, थोडासा खाली जाऊया, ह्याचा तुम्हाला कोड दिसेल. ओके. थोडासा खाली जाऊया, कोड दिसेल. कंपनीज क्रिएटिंग न्यू हाय म्हणजे काय, की कंपनीने याच्या आधी जर कोणता एखादा हाय क्रिएट केलाय, म्हणजे कंपनीचा जो लाईफ टाईम हाय आहे, लाईफ टाईम हाय आहे, त्या लाईफ टाईम हाय पासून ही कंपनी, त्या लाईफ टाईम हायच्या ही कंपनी 85% पर्यंत पोहोचलेली आहे. मी तुम्हाला करून दाखवेन. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय, की मी आता असे स्टॉक शोधतो आहे, जे स्टॉक्स त्याच्या लाईफ टाईम हाय पासून फक्त 15% खाली आहेत. 85% कव्हर आहे म्हणजे काय, 15% खाली आहेत. फॉर एक्झाम्पल इथे बघा. समजा एखादा शेअर आहे, एखादा एबीसी शेअर आहे, ज्याचा लाईफ टाईम आहे 100. लाईफ टाईम हाय त्याची किंमत आहे ₹100. तो लाईफ टाईम हाय पासून खाली गेला, खाली गेला आणि आता तो परत आलेला आहे ₹85 ला. याचा अर्थ काय होतो? सांगा मला याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो, की बाबा त्याचा जो लाईफ टाईम हाय आहे ना, तिकडून तो फक्त 15% खाली आहे. बरोबर? फक्त 15% खाली आहे. सो असे स्टॉक्स मला तुम्ही दिलात तर माझा काय फायदा होईल? असे स्टॉक जर तुम्ही मला शोधून दिलात, तर मला काय फायदा होईल? काय फायदा होईल, की मला समजेल, की बाबा हे स्टॉक्स लाईफ टाईम हायच्या जवळ पोहोचलेले आहेत. सो मला जर उद्या ब्रेकआउट ट्रेडिंग करायची आहे, मला जर उद्या ब्रेकआउट ट्रेडिंग करायची आहे, तर मी ह्या स्टॉक्समध्ये करेन. ठीक आहे. तुम्ही किती लोकं YouTubeवरती व्हिडिओज बघताय, की ब्रेकआउट ट्रेडिंग स्टॉक्स फॉर टुमॉरो, ब्रेकआउट ट्रेडिंग स्टॉक्स फॉर टुडे, ब्रेकआउट ट्रेडिंग स्टॉक्स फॉर नेक्स्ट वीक, नेक्स्ट मंथ. किती लोकं व्हिडिओ बघतात मला सांगा जरा कमेंट बॉक्समध्ये फटाफट. YouTubeवरती बरेचसे लोकं व्हिडिओ बघतात. असं नाही की फक्त मलाच फॉलो करतायत. किती लोकं व्हिडिओ बघतात, की ब्रेकआउट स्टॉक कसे शोधायचे, काय करायचं? कारण ब्रेकआउटला ट्रेडिंग करता बऱ्याच जणांना आवडतं, त्यामुळे मी म्हणतोय. ठीक आहे. भरपूर लोकं व्हिडिओज बघतात. कमेंटमध्ये सांगा मला. सो ही लोकं स्टॉक शोधतात कसे, सेम पद्धतीने. पण यापैकी कोणीही तुम्हाला सांगत नाही, की मी स्टॉक्स कसे शोधतो. ठीक आहे, बरोबर? लोकं तुम्हाला क्रिएट करून देतील रोजचा कंटेंट, की आज उद्यासाठी स्टॉक्स, परवासाठी स्टॉक्स, नेक्स्ट वीकसाठी स्टॉक्स. पण कोणीही तुम्हाला हे सांगणार नाही, की तुम्हाला हे स्टॉक शोधायचे कसे आहेत. ठीक आहे. कोणीही मार्केटमध्ये 100 स्टॉक घेऊन बसत नाही, की 100 स्टॉक घेतले, मार्केट संपलं, की मी बसलो, की बाबा उद्या कसा ब्रेकआउट येईल, काय येईल, काय? कोणी नाही बसत. स्क्रीनर लावतात. कोणताही स्क्रीनर असू दे मग तो. स्टॉक्स भेटतात, त्याच्यावरती व्हिडिओ बनवतात. ओके. याच्यामध्ये चुकीचं आहे असं मी काय बोलत नाही. बट कोणी तुम्हाला हे नाही शिकवत आहे, की बाबा कशी शोधायची. तर ते आज तुम्हाला शिकायला भेटेल. ठीक आहे. सो आपल्या चॅनलवरती तुम्हाला या गोष्टी शिकायला भेटतात. म्हणूनच सांगतो, चॅनलवरती जर तुम्ही अजूनही नसाल आपल्या, सबस्क्राईब केलेलं नसेल, लिंक तुम्हाला दिलेली आहे चॅट बॉक्समध्ये. आता जाऊन पहिलं सबस्क्राईब करा. व्हिडिओ जिथे आपण टाकतो तर जसे आपल्याला जमतात त्याप्रमाणे. ठीक आहे. आणि या प्रकारचा कंटेंट जो आहे ना, तो तुम्हाला फक्त आपल्या ॲडव्हान्स कोर्सेसमध्ये शिकायला भेटतो. कारण की इथे माझ्या मते इथे फार सीरियस लोकं आलेली असतात. जे लोकांना
ज्या लोकांनी अकाउंट ओपन केलेलं आहे आपल्याकडे, जी लोक ट्रेडिंग करणार आहेत, इन्व्हेस्टिंग करणार आहेत ती. ठीक आहे, कारण की आपण कोणत्याही प्रकारची फीज वगैरे घेत नाही तुमच्याकडून, फक्त अकाउंट ओपनिंग ही कंडिशन असते. आणि ते पण एकदा तुम्ही अकाउंट ओपन केलात, एकदा तुम्ही आपल्याकडे अकाउंट ओपन केलात की असं नाही की एकच कोर्स आपण देतो. ह्याच्या पुढे आपण जेवढ्या पण ऑफर अकाउंट ओपनिंग वाल्यांसाठी आणणार त्या सगळ्या तुम्हाला भेटणार. आता इथे अशी बरीच अशी पण लोक आहेत ना, ज्यांनी आपल्याकडे एक एक वर्ष आधी अकाउंट ओपन केले. जर कोणी असेल मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आपल्याकडे एक एक वर्ष आधी, 2-2 वर्ष आधी अकाउंट ओपन केलेलं आहे. तेव्हा त्यांना ऑफर भेटली, परत ते या कोर्सला पण आले. पुढे जर मी काही ऑफर आली तर त्या कोर्सला पण येणार. सो असं नाही की एकदा अकाउंट ओपन केलं की तुम्हाला एकच ऑफर भेटते. एकच अकाउंट ओपन करा, तुम्हाला ह्याच्या पुढच्या जेवढ्या पण ऑफर आहेत सगळ्या भेटल्या जातात. ठीक आहे, याच्या पुढच्या जेवढ्या पण ऑफर असतात ना, तेवढ्या तुम्हाला सगळ्या भेटल्या जातात. सो त्यामुळे तुम्हाला हा बेनिफिट भेटतो. म्हणून मी तुम्हाला अकाउंट ओपनिंगची कंडिशन जी ती टाकत असतो, जेणेकरून तुम्हाला सारखी सारखी फीज मागायला नको मला पण, किंवा तुम्हाला सारखी फीज भरायला पण नको. ठीक आहे. आता मी तुम्हाला जसं बोललो की मी तुम्हाला शिकवणार. सो हा इथे कोड रेडीमेड आला. हे माझं क्रेडिट नाहीये, मी तयार नाही केले, रेडीमेड आहे. फिल्टर केलं. आता फिल्टर केल्यानंतर मला यापुढे किती स्टॉक्स आले बघा. फिल्टर केल्यानंतर माझ्यासमोर रिझल्ट आला 765 स्टॉक्स. किती? 765 स्टॉक्स. 765 स्टॉक्स आल्यानंतर काय केलं पाहिजे मी इथे? सगळे एक एक अनालिसिस केलं पाहिजे? अजिबात नाही. आता इथे आपण आपलं डोकं लावलं पाहिजे. आपलं डोकं काय लावायचं इथे बघा. इथे हा तर स्क्रीनवर अगदी बरोबर आहे. करंट प्राइस 85% कव्हर केल्या. बट सेकंड मला काय दिसते, मार्केट कॅपिटलायझेशन इज ग्रेटर दॅन 100. 100 म्हणजे काय? 100 रुपये असेल का ते? 100 करोड. सो मला 100 करोडच्या वरच्या कंपन्या नको आहेत. मला अजून चांगल्या कंपन्या आहेत. 100 करोड म्हणजे काय? 100 करोड म्हणजे खूप छोटी कंपनी झाली. आपल्याला बघायला मोठी वाटते, पण स्टॉक मार्केटसाठी 100 करोडची कंपनी खूप छोटी झाली. अशा कंपनीमध्ये काम करणं रिस्की असू शकतं खूप जास्त. ओके, खूप जास्त रिस्की असू शकतं. क्लिअर आहे? आता इथे बघा. मी हे 100 करोड वरती क्लिक करणार आणि इथे करणार 1000, 10,000 करोड. ओके, 4010 म्हणजे आता मला 10,000 करोडच्या वरती मार्केट कॅपिटलायझेशन वाली कंपनी पाहिजे. सो इथे जे मला आता 763 काय रिझल्ट दिसतात ना, 765, मी आता इथे रन रन क्वेरी करतो. आता किती रिझल्ट आले? 261. हे पण जास्त आहेत ना. मला 261 स्टॉक्स मध्ये इंटरेस्टच नाहीये. 261 शेअरची नावंही मला माहिती नाही शेअर मार्केटमधले. ठीक आहे, सो 261 शेअर मध्ये मला इंटरेस्ट नाही. मी इथे माझी मार्केट कॅपिटलायझेशन अजून वाढवू शकतो, किंवा मी इथे अजून बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. मी या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. काय गोष्टी करू शकतो मी इथे? काय काय फिल्टर लावू शकतो मला सांगा. कमेंट बॉक्समध्ये मला एक गोष्ट सांगा, मी इथे काय काय फिल्टर लावू शकतो, कोणकोणत्या प्रकारचे मी इथे फिल्टर लावू शकतो ते. ओके, मी इथे तुम्हाला अजून एक फिल्टर लावून दाखवतो. मला ह्या 263 कंपन्यांमध्ये अजून चांगला फिल्टर करायचा आहे, कारण मला स्विंग किंवा मला आपल्या इन्व्हेस्टिंगसाठी स्टॉक्स निवडायचे आहेत. ठीक आहे, मी या ठिकाणी पहिला फिल्टर लावणार तो म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी. ओके, रिटर्न ऑन इक्विटी किती आहे? रिटर्न ऑन इक्विटी जो आहे तो माझा ग्रेटर दॅन पाहिजे, समजा 12. ग्रेटर दॅन पाहिजे 12. रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे काय, की जेवढी इक्विटी आहे त्यावरती किती प्रमाणामध्ये रिटर्न्स करतात. त्याच्यामुळे आधी मी एक फंडामेंटल अनालिसिसचा कोर्स बनवलेला चॅनलवरती, बट ते चॅनल डिलीट झालं, त्यामुळे तुम्हाला तो भेटला नसेल कदाचित. सो इथे मी अँड टाकतो, कारण की मला जेव्हा एखादी क्वेरी ऍड करायची मी ते अँड टाकायला पाहिजे. सो त्यानंतर मी इथे टाकतो रिटर्न ऑन इक्विटी. रिटर्न ऑन इक्विटी ज्यांची 12च्या वरती आहे, म्हणजे ज्यांचे रिटर्न्स चांगले आहेत, ऑन इक्विटी जे कंपनी चांगले रिटर्न जनरेट करतायत. परत एकदा मी रन स्कॅन करतो. रन स्कॅन केल्यानंतर रिझल्ट आले 172. किती रिझल्ट आले? 172. सो अशा प्रकारे मी या ठिकाणी फिल्टर्स ऍड करू शकतो. समजा मला 10,000 करोडच्या वरती नाही, मला 20,000 करोडच्या वरची वाली कंपनी हवी, म्हणजे थोडी अजून मोठ्या कंपनी हव्या. सो अशा प्रकारे जे आहे ना, मी इथे स्टॉक्स फाइंड आउट करू शकतो. इथे रिझल्ट अजून कमी झाले 126. सो तुम्हाला जे पण नॉलेज आहे, नॉलेज नसेल तर आपण तुम्हाला शिकवणार, पण जे पण तुम्हाला नॉलेज आहे ना, ते आपण तुम्हाला या ठिकाणी ते दिलेले. आता समजा इथे मला असं पाहिजे की बाबा प्राइस टू अर्निंग रेशो इज लेस दॅन 15. आता ऍक्च्युली ना, फक्त प्राइस टू अर्निंग वरती स्टॉक्स चांगलं आहे की खराब हे ठरत नाही माझ्या मते तरी. सो त्यामुळे मी ते प्राइस टू अर्निंग मला कधीही फॅक्टर वापरत नाही शक्यतो अनालिसिस करता. ठीक आहे, सो आपण इथे अजून बरेचसे कोणते फॅक्टर वापरू शकतो? बरेचसे फॅक्टर्स आहे. प्रॉफिट ग्रोथ आहे, सेल्स ग्रोथ आहे, बरेचसे फॅक्टर मार्केटमध्ये आहे. समजा आपण एक काम करूया, इथे मी तुम्हाला अजून एक फॅक्टर वापरतो, अँड टाकतो. मला अजून एक कंडिशन टाकायची, मी अँड टाकणार, मग मी खालच्या लाईनवरती जातो. त्यानंतर मी इथे टाकतो सेल्स ग्रोथ. सेल्स ग्रोथ इज ग्रेटर दॅन 50. ठीक आहे, सेल्स ग्रोथ ग्रोथ दॅन 50 पाहिजे. 50% पाहिजे बेसिकली, म्हणजे कंपनीचा सेल्स जो आहे तो दरवर्षीला 15% वाढला पाहिजे, तरच ती कंपनी चांगली. ठीक आहे, आपल्या मते. आता बघूया किती रिझल्ट आले. 48.
म्हणजे सुरुवातीला ह्या जो त्यांनी स्कॅनर तयार करून दिला ना, त्यामध्ये रिझल्ट आलेले 765. ते 765 रिझल्ट आपण कमी करून करून आपल्या स्किल्सने आणलेले आहेत 48 वरती. आता तुम्ही कंपनी अनालिसिस करू शकता 48 करू शकता. सो आता आपण बघूया की बाबा असे कोणते शेअर्स आहेत ज्यामध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटी बनू शकते. आपण कंडिशन काय टाकल्या, मार्केट कॅपिटलायझेशन 20,000 करोडच्या वरती, म्हणजे कंपनी मोठी आहे. ही कंडिशन त्यांनीच टाकून दिली की हाय प्राईसच्या 85% पर्यंत तो आलेला आहे. थर्ड कंडिशन, रिटर्न ऑन इक्विटी ग्रेटर दॅन 12 आणि सेल्स ग्रोथ ग्रेटर दॅन 50%, म्हणजे कंपनी खरंच चांगली आहे. ओके, आता इथे आपण ह्या कंपनी आहे आयसीआयसीआय एएमसी. माहिती आहे आयसीआयसीआय एएमसी कोणती कंपनी आहे? तुम्ही व्हॉल्यूम पण टाकू शकता, काही टाकू शकता. मी तुम्हाला जस्ट एक दाखवलं, असं नाही की हेच फिल्टर टाका, तुम्ही काही टाका, व्हॉल्यूम पण टाकू शकता. ठीक आहे, बट कसं असतं माहिती आहे का, 20,000 करोडच्या वरची तर कंपनी आहे ना, तर व्हॉल्यूम ऑब्वियसली त्यामध्ये चांगलाच असणार, मोठी कंपनी. आयसीआयसीआय एएमसी कोणती कंपनी आहे, ज्याच्यामध्ये आयसीआयसीआयच्या म्युच्युअल फंडमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट असेल ती कंपनी आहे. म्हणजे बाबा किती लोकांचं इन्व्हेस्टमेंट आयसीआयसीआय म्युच्युअल फंडमध्ये आहे, तर त्यांच्यासाठी ही कंपनी. आता बघा, सिम्पल, हा लाईफ टाईम हाय आहे. हा लाईफ टाईम हाय आहे आयसीआयसीआय एएमसीचा. दिसतोय का सर्वांना? पहिलं म्हणजे गेले, हा. ओके, सो इथे बघा, हा लाईफ टाईम हाय जो आहे ना, या लाईफ टाईम हाय पासून तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की लाईफ टाईम हाय पासून जे आहे ते साधारणतः 15% पेक्षा वरती ही कंपनी आहे. म्हणजे 85% ऑब्विसली कव्हर झाले. ठीक आहे, 85% ऑब्विसली कव्हर झालेलं आहे. सो 15%च्या वरती जी ही कंपनी आहे. ठीक आहे, इथे आता बघा, ऑब्विसली 5% वर आहे, 15% पेक्षा वरती. आपल्याला काय, आपण काय स्कॅनर लावले, परत एकदा सांगतो, तुम्हाला असं वाटेल की चुकलं. इथे बघा, आपण स्कॅनर काय लावलेला आहे, करंट प्राइस इज ग्रेटर दॅन 85% रिकव्हरी. म्हणजे 85% रिकव्हरीच्या वरची प्राइस, म्हणजे 90 पण असू शकते, 95 पण असू शकते. तुम्हाला असं वाटेल की प्रत्येक वेळेला इथे 15 आलं पाहिजे, असं नाही. ग्रेटर दॅन आहे ते, त्याच्यापेक्षा कमी नाही ना, म्हणजे इथे 20% 25% वाले नाही येणार, ग्रेटर दॅन. आता याच्यामध्ये मी काय ट्रेड करू शकतो, याच्यामध्ये मी सिम्पली काय करतो, ऍक्च्युली ना ही कंपनी जी आहे ती लिस्टेड झालेली आहे हल्लीच, आयसीआयसीआय बघा इथे असेट मॅनेजमेंट एप्रिलला. सो ही कंपनी आपण नको घेऊया, आपण एक चांगली जरा जुनी कंपनी वगैरे असेल, वॉटर काय असेल ते घेऊ. इथे बघा बीएससी, बीएससी दिसतोय मला, बीएससी वर क्लिक केलं, इथे बघा बीएससी मध्ये तुम्हाला काय दिसतंय, लाईफ टाईम हाय पासून बीएससी पहिलं म्हणजे 15% पेक्षा कमी खाली आहे, 2% खाली आहे. म्हणजे याचा अर्थ काय की बाबा लाईफ टाईम हायचा उपयोग काय आहे, की जर ब्रेकआउट आला ना तर चांगलं तुम्हाला मुवमेंट देऊ शकतो, एवढाच उपयोग. मी काय करणार, मी आता लाईफ टाईम हाय मार्क करून ठेवणार. गरजेचं नाही की लाईफ टाईम हायचा ब्रेकआउट येईलच, कदाचित इथून शेअर खाली पण पडेल. ठीक आहे, कदाचित खाली पडू शकतो. सो मी आता इथे लाईन मारतोय, हा आहे बीएससीचा लाईफ टाईम आहे. सो मी काय केलं की बाबा, जर समजा कधी बीएससी मध्ये इथे ब्रेकआउट येत असेल, ब्रेकआउट येणार असेल, तेव्हा मी बीएससी माझ्या वॉचलिस्ट मध्ये ठेवू शकतो. इथे बघा, मी जेव्हा डेली टाइम फ्रेम वरती जातो ना, तेव्हा तुम्हाला अजून करेक्ट दिसतं. जेव्हा मी डेली टाइम फ्रेम वरती जातोय, तेव्हा तुम्हाला एक प्रॉपर रेंज तयार होताना दिसते. तर तुम्ही ट्रेडर असाल, प्रॉपर रेंज तयार होताना दिसते. सो जर या लेवलचा ब्रेकआउट आला, तर बीएससी मध्ये मी ट्रेड घेऊ शकतो. बीएससी मध्ये जो आहे तो आपण एक प्रॉपर रिस्क रिवॉर्ड ठेवून प्रॉपर स्टॉप लॉस लावून ट्रेड घेऊ शकतो. ही अशा प्रकारची स्विंग ट्रेडिंग जेव्हा तुम्ही करताना, अशा प्रकारची, ती तुम्ही एमटीएफ मध्येही करू शकता, ती तुम्ही नॉर्मल कॅश मध्येही करू शकता, बट विथ द हेल्प ऑफ स्टॉप लॉस. एमटीएफ ही करा, स्टॉक्स मध्येही करा, बट विथ द हेल्प ऑफ स्टॉप लॉस ओनली. जेव्हा तुम्ही बॉटमला बाय करता तेव्हा तुम्ही कदाचित स्टॉप लॉस नाही लावला तर चालतो, पण जेव्हा तुम्ही अशा प्रकारची ट्रेडिंग करता तेव्हा तुम्हाला स्टॉप लॉस जो आहे तो लावलाच त्या ठिकाणी पाहिजे. ठीक आहे, त्या ठिकाणी स्टॉप लॉस तुमचा लावलाच पाहिजे. आता हे तुम्हाला समजले की स्टॉक्स कसे शोधायचे सोप्या पद्धतीने, म्हणजे जे ब्रेकआउट स्टॉक्स वगैरे असतात ते अशा पद्धतीने शोधायचे. ओके, अजून मी तुम्हाला एखादा शेअर इथे दाखवू शकतो, हवा असेल तर. समजा टायटन असेल, हे टायटन असेल, टायटन मध्ये पण बघा लाईफ टाईम आय पेक्षा तो 15% जास्त खाली नाहीये. हा लाईफ टाईम आय मार्क करा, जेव्हा ब्रेकआउट आहे त्यानुसार तुम्ही ट्रेड करू शकता. ओके, मी असं नाही सांगितलं की लाईफ टाईम हायलाइट ट्रेड करा, मी जस्ट तुम्हाला फक्त स्क्रीनर शिकवलं. किती लोकांना स्क्रीनर समजलेला आहे मला एकदा कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करून पाठवा, त्यानंतर आपण पुढे जाऊया. स्क्रीनर देणार का? स्क्रीनर हा माझा नाहीच आहे, तुम्ही तयार करा ना. मी तुम्हाला काय म्हटलं, मी तुम्हाला आता जे शिकवलं ते तुम्हाला इथे रेडीमेड आहे. इथे बघा रेडीमेड स्क्रीनर आहे, मी काही तयारच नाही केलं. मी फक्त काय केलं, इथे ऍड केलं 20,000, इथे आरओई ऍड केलं आणि पी रेशन आहे, सॉरी, सेल्स ग्रोथ ऍड केली, एवढंच केलं मी. मी काही तयार नाही केलं याच्यामध्ये, जे रेडीमेड आहे त्यात फक्त मी चेंजेस केले. ओके, स्क्रीनर तुम्हाला इथे दिसतात बघा, बरेच दिसतात. लो ऑफ 10 इयर ॲव्हरेज आहे, कॅपॅसिटी एक्सपेन्शन आहे, डेप रिडक्शन आहे, एफआयएस बाईंग आहे, ग्रोथ विदाउट डायलेशन आहे. इथे बघा हे काही इम्पॉर्टंट स्कॅन आहे, ते मी तुम्हाला शिकवेन बऱ्याच काही काळानंतर. ठीक आहे,
सो बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी त्यांनी दिलेल्या, आपण हळूहळू या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत इथे. ठीक आहे. ओके. आता सिंपली जर तुम्ही या, हा स्कॅनर तुम्हाला भेटणार, कंपनीज क्रिएटेड न्यू आहे. कंपनीज क्रिएटेड न्यू हा स्कॅनर तुम्हाला भेटला की तुम्ही इथे क्लिक करू शकता. ह्या स्कॅनरवरती कसा गेलो, या वेबसाईटला गेलो, स्क्रीनवरती क्लिक केलं, आले स्कॅनर. एकदम सोपं आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी तिथे केलेलं आहे. आता इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करून पाठवा. मी तुम्हाला आता थोडंसं पुढे नेतो आणि मॅन्युअली स्कॅनर कशा प्रकारे तयार करायचे हे तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे. सो त्याच्या आधी मला कमेंट बॉक्समध्ये एकदा हे नक्की सांगा की हे तुम्हाला जे मी काही आतापर्यंत शिकवलं ते समजलेलं आहे का? आता मी मॅन्युअली तुम्हाला क्रिएट करून दाखवतो. इथे आहे क्रिएट स्कॅनरचा ऑप्शन. ठीक आहे. मॅन्युअली तुम्हाला शिकवतो कशा प्रकारे तुम्ही क्रिएट स्कॅनर जे आहे, स्कॅनर जे आहे ते कशा प्रकारे या ठिकाणी क्रिएट करू शकता. आता मी तुम्हाला एक माझी इम्पॉर्टंट कोड देणार आहे. एक इम्पॉर्टंट कोड देणार आहे, जो मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. एक इम्पॉर्टंट कोड. सो तुमच्यापैकी किती लोकांना तो शिकण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि सोबतच मी तुम्हाला इथपर्यंत जे शिकवलेलं आहे ते तुम्हाला समजलेलंच असेल, तर मला कमेंट बॉक्समध्ये येस टाइप करून पाठवा. ओके. मला कमेंट बॉक्समध्ये जे आहे ते यस टाइप करून पाठवा. मी तुम्हाला 2 मिनिटं देतो. 2 मिनिटांनी मी या ठिकाणी परत येणार आहे आणि तुम्हाला ह्या गोष्टी इथे ऍडव्हान्स मध्ये नवीन स्कॅनर शिकवणार. ओके. मला कमेंट बॉक्स ओपन आहे. ओके. सो आता आपण बघूया की कशा प्रकारे जे आहे ते आपण एक नवीन स्कॅन क्रिएट करू शकतो. हा खूप ऍडव्हान्स स्कॅन आहे, त्यामुळे याच्याकडे व्यवस्थितपणे लक्ष द्या. ओके. भरपूर लोकांच्या कमेंट आलेल्या आहेत. ठीक आहे. तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते आपण शेवटी बघूया. त्याआधी आपण पहिलं म्हणजे शिकून घेऊया. ओके. सो आता हा जो स्कॅन मी तुमच्यासमोर क्रिएट करतोय ना, हा स्कॅन खूप मोठमोठी लोकं सुद्धा वापरले जातात. कारण की तुम्हाला जेव्हा चांगले स्टॉक शोधायचे असतात, त्यावेळेला ते तुम्ही या गोष्टी करू शकता. तुम्ही जर व्यवस्थितपणे बघितलात, आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ अपलोड होणार आहेत रेग्युलरली, लक्षात घ्या मी ॲडव्हान्स कोर्स घेतोय. याचा अर्थ असा नाहीये की ह्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होणार नाहीत. जे पण चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होणार आहेत ना रेग्युलरली, तिथे तुम्ही पाहिलात, तर तुम्हाला सर्व समजेल की हे स्कॅनर कसे ओपन करायचे, कसे बघायचे वगैरे, वगैरे. एकदम सोपी गोष्ट आहे. मी या वेबसाईटला आलो. इथे मला ऑप्शन एक दिसतो. स्क्रीन्सचा त्यावरती क्लिक केली आणि त्यानंतर मी क्लिक केली क्रिएट अ स्कॅनरवरती. एवढ्या सोप्या पद्धतीने मी इथे केलेलं आहे. ओके. YouTubeची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये, चॅट बॉक्समध्ये ऑलरेडी दिलेली आहे. एकदा तुम्ही नक्की बघून घ्या. आता इथे मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट स्कॅन तयार करून दाखवतो. त्याच्यामध्ये माझी पहिली कंडिशन आहे. जर मला एखादी कंपनी फाइंड आउट करायची असेल, खास करून मी ही गोष्ट इन्व्हेस्टिंगला वापरतो. ओके. इन्व्हेस्टिंगला किंवा स्विंगला. आता लक्षात घ्या, स्विंगला कोणते स्कॅनर वापरायचे माहिती आहे का? स्विंगला तुम्ही असे ब्रेकआउट वाले स्कॅनर वापरू शकता किंवा आर-एस-आय वाले स्कॅनर वापरू शकतो. मी तुम्हाला आर-एस-आय वालाही शिकवणार आहे. पण आत्ता मी जो तुम्हाला सांगतो तो इन्व्हेस्टिंग वाला स्कॅनर आहे. ठीक आहे. इथे बघा. सगळ्यात पहिलं मी तुम्ही इथे टाकायचं ते म्हणजे सेल्स ग्रोथ. सेल्स ग्रोथ तेही तुम्हाला या ठिकाणी 5 इयर्स किंवा 10 इयर्स तुम्ही टाकू शकता. कितीही टाकू शकता. ठीक आहे. प्रिसेंडिंग इयर नको, आपण इथे टाकूया सेल्स ग्रोथ 10 इयर्स. ओके. सेल्स ग्रोथ जे आहे ते आपण या ठिकाणी टाकू इथे 10 इयर्स किंवा तुम्हाला हवं असेल तुम्ही सेल्स ग्रोथ जे सिंपल 5 वर्षाची सुद्धा इथे नक्कीच टाकू शकता. ठीक आहे. सो एक मिनिट, मी तुम्हाला ती पण गोष्ट तुम्हाला हवी ते इथे क्रिएट करून दाखवतो. कशा प्रकारे करायची असते. कारण परत तो पण डाऊट असणार. ओके. इथे बघा. सेल्स ग्रोथ जे आहे, सेल्स ग्रोथ 10 इयर्स म्हणजे याचा काय अर्थ काय, मी 10 वर्षाची सेल्स ग्रोथ घेतलेली आहे. इथे 10 वर्षाची. असं नाही की मला फक्त 1 वर्षाचा सेल्स ग्रोथ बघायचा आहे, 2 वर्षाचा बघायचा आहे. मी इथे 10 वर्षाचा सेल्स ग्रोथ बघणार आहे. 10 वर्षाचा सेल्स ग्रोथ असला पाहिजे मोर दॅन 15%. म्हणजे याचा अर्थ काय की मला अशा कंपन्या द्या. मला अशा कंपन्या दाखवा ज्यांचा गेल्या 10 वर्षाचा सेल्स ग्रोथ कन्सिस्टंटली 15% जास्त आहे. मला अशा कंपन्या नको, की बाबा कोव्हिड आला म्हणून एखाद्या मास्क विकणाऱ्या कंपनीने 1000 पट प्रॉफिट कमवला. बरोबर? पाऊस आला म्हणून एखाद्या छत्री विकणाऱ्या कंपनीने 100 पट प्रॉफिट कमवला. अशा कंपन्या नको. मला अशा कंपन्या दे, की ज्या गेल्या 10 वर्षामध्ये कन्सिस्टंटली 15% जास्त सेल्स ग्रोथ पोस्ट करत आहेत, अशा मला कंपन्या दे. हे मी तुम्हाला जी कंडिशन समजवली, समजली सर्वांना? ही कंडिशन जी मी तुम्हाला सांगितली सर्वांना समजलेली आहे. असेल तर मला हो टाइप करून पाठवा, कारण की हा खूप इम्पोर्टंट स्कॅनर आहे. हा तुम्हाला या ठिकाणी जो आहे तो फ्रीमध्ये वगैरे भेटत नाही.
ठीक आहे, मी तुम्हाला फ्री हा सेशन पण फ्री घेतो मी तुमच्यासाठी. ठीक आहे, पर्सेंटेज साईन टाकायची काही गरज नाही. ते बघा, आता खूप चांगला डाऊट विचारला कोणीतरी, पर्सेंटेज साईन टाकायची गरज आहे का, असे डाऊट्स तुम्ही विचारले पाहिजे खरं तर. इथे बघा, या ठिकाणी तुम्हाला बाजूला जे दिलंय ना, हा तुम्हाला गाईड करतोय. हा तुम्हाला गाईड करतोय की बाबा, हा जो तू टाकतोयस कोड, त्याचा अर्थ काय, त्याची व्हॅल्यू आहे इन पर्सेंटेज. 10 वर्षाची सेल्स ग्रोथ जी तू व्हॅल्यू टाकली आहेस ना, ती इन पर्सेंटेज मध्येच आहे ऑलरेडी. सो मला पर्सेंटेजचा सिम्बॉल टाकायची गरज नाही. ठीक आहे, सो ऑलरेडी इन पर्सेंटेज आहे. ओके, आता इथे मला जेव्हा खालच्या लाईनला जायचं आहे तेव्हा टाकायचं आहे अँड. मी इथे ए एन डी टाकणार, मी डायरेक्ट खालच्या लाईनला आलो. पहिली कंडिशन काय आहे, सेल्स ग्रोथ. सेल्स ग्रोथ वाल्या कंपन्या पहिले आपण बघूया. ओके सॉरी, इथे अँड आलं, अँड काढूया आणि पहिल्या सेल्स ग्रोथ वाल्या कंपन्या बघूया. म्हणजे फक्त मला अशा कंपन्या ज्यांचा सेल्स ग्रोथ गेल्या 10 वर्षात 15% पेक्षा जास्त आहे, त्या कंपन्या शेअर मार्केटमध्ये आहेत 675. याचा अर्थ काय, म्हणजे 6,500 कंपन्यांना त्यापैकी फक्त 675 कंपन्या ज्यांचा कन्सिस्टंटली सेल ग्रोथ आहे गेल्या 10 वर्षात. 675 कंपन्या. ठीक आहे, त्यानंतर सेकंड कंडिशन आता मी या ठिकाणी टाकणार, ती म्हणजे प्रॉफिट ग्रोथ. बरोबर, प्रॉफिट ग्रोथ तर मला टाकायची आहे ना. सेल्स आला म्हणजे झालं का. ठीक आहे, प्रॉफिट ग्रोथ 10 years ग्रेटर दॅन 25. त्याआधी सॉरी, मी ते एन टाक. ओके, प्रॉफिट ग्रोथ ग्रेटर दॅन 25. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ असा होतो की बाबा, या कंपन्यांची गेल्या 10 वर्षाची प्रॉफिट ग्रोथ सुद्धा 25% पेक्षा मला जास्त हवी आहे. असं वाटत असेल की मी खूप जास्त एक्सपेक्टेशन करतोय, बट यस, मला जर पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत तर मी ह्या गोष्टी बघणार. ठीक आहे, इथे पण मी अँड टाकलं. सॉरी, अँड टाकण्याआधी आपण परत एकदा क्वेरी रन करूया. कंपन्या किती राहिल्या, 309. 675 वरून आपण 309 ला आलो. 309 कंपन्या अशा आहेत ज्यांची सेल्स ग्रोथ गेल्या 10 वर्षाची 15% जास्त आहे, प्रॉफिट ग्रोथ 25% जास्त आहे. ठीक आहे, आपण जाऊया पुढे. आणि पुढे गेल्यानंतर इथे अजून एक इम्पॉर्टंट, फार जास्त इम्पॉर्टंट कंडिशन, ती म्हणजे डेप टू इक्विटी रेशो. डेप टू इक्विटी रेशो किती लोकांना माहिती आहे सांगा जरा कमेंट बॉक्समध्ये, यस टाईप करून पाठवा. खूप जास्त इम्पॉर्टंट रेशो असतो हा, जेव्हा तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असते तेव्हा. म्युच्युअल फंड फंड मॅनेजर, म्युच्युअल फंड फंड अनालायझर जे प्रकारे फंड निवडतात, ज्या प्रकारे स्टॉक्स निवडतात, ती पद्धत मी तुम्हाला इथे शिकवतो आहे. तुम्ही म्हणता ना की पेनी स्टॉक्स कशा प्रकारे शोधायचे किंवा हिडन स्टॉक्स कशा प्रकारे शोधायचे, ते तुम्हाला डायरेक्ट मी शिकवतो. ओके, डेप टू इक्विटी रेशो. डेप टू इक्विटी रेशो म्हणजे काय, इथे मी फक्त बघा डेप टू इक्विटी टाकलं. डेप टू इक्विटी रेशो हा नेहमी कमी पाहिजे की जास्त पाहिजे, डेप टू इक्विटी रेशो कमी पाहिजे की जास्त पाहिजे, डेप टू इक्विटी रेशो नेहमी पाहिजे कमी. सो इथे सिम्बॉल येणार लेस दॅन. डेप टू इक्विटी रेशो जो आहे तो आपल्याला किती पाहिजे, 0.01. डेप टू इक्विटी रेशो म्हणजे काय की बाबा, एखाद्या कंपनीवरती डेप्ट किती आहे इक्विटीच्या तुलनेमध्ये, कर्ज किती आहे इक्विटीच्या तुलनेमध्ये. म्हणजे कर्ज जेवढं कमी असेल तेवढं चांगलं. कारण की कसं असतं, समजा एखाद्या वर्षामध्ये कंपनीला प्रॉफिट नाही झाला तरी हरकत नाही, पण कर्ज नाही गेलं पाहिजे. म्हणजे समजा तुमचा प्रॉफिट पण कमी झाला, लॉस झाला, तर तुम्हाला कर्ज भरायचं, सो कंपनीला प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे, बऱ्याचशा ज्या कंपन्या असतात त्या काय करतात, कंपन्यांकडे दोन ऑप्शन असतात. काय ऑप्शन असतात, पहिलं म्हणजे एकदम स्वतःच्या पायावरती उभं राहायचं. जसं झेरोदा सारखी कंपनी आहे, झिरो फंडिंग कंपनी. काय केलं, सुरुवातीला प्रोडक्ट तयार केला, लोकांना आवडेल असा प्रोडक्ट तयार केला, लोकांना आवडलं, पैसे भेटायला लागले, त्याच्यातनं कंपनी ग्रो झाली. बाकीच्या बऱ्याच अशा कंपन्या आहेत ज्या काय करतात, फंडिंग घेतात. फंडिंग का घेतात, पैसा हवा असतो. पैसा का हवा असतो, मार्केट कॅप्चर करण्यासाठी हवा असतो. समजा मला मार्केट कॅप्चर करायचंय, फास्ट मार्केट कॅप्चर करायचंय, मी काय करेन, मी ऍडव्हर्टायझिंग करेन, भरपूर फंडिंग घेईन, लोन काढेन, पैसे लावेन. ठीक आहे, मार्केट कॅप्चर करेन आणि त्यानंतर त्याच्यामधनं पैसे कमवेन. पण ह्या केसमध्ये ना, कंपनीवरती डेप्ट जास्त होतं, डेप्टचा कर्जाचा हप्ता भरावा लागतो, कंपनी सक्सेसफुल होईल की नाही याची काही गॅरंटी नसते. बऱ्याचशा एअरलाईन कंपन्या, तुम्हाला माहिती आहे, एक मोठी एअरलाईन कंपनी बुडाली. बुडाली म्हणजे लॉसमध्ये गेली, बंद झाली. काय तिचं नाव मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तो माणूस देशातनं सुद्धा पळून गेलेला आहे आपल्या. सो ती कंपनी का बुडाली किंवा तो माणूस का बँकरप्ट झाला, रिझन एकच होतं, त्याच्यामागचं कारण एकच होतं की कंपनीने खूप सारा डेप्ट घेतला, कंपनीने खूप सारं कर्ज घेतलं, कंपनीला ते कर्ज कॅपिटलायझेशन करून बरेचशा गोष्टी खरेदी केल्या म्हणजे बिझनेससाठीच खरेदी केल्या. कर्ज फेडता नाही आलं, कंपनी बुडाली, मालक पळून गेला, कर्ज बुडून. ठीक आहे,
सो जेव्हा तुम्ही मार्केट कॅप्चर करण्यासाठी कर्ज घेता तेव्हा तुम्हाला तुमच्या प्लॅनवरती स्ट्रॉंग बिलीफ असावा लागतो, की बाबा ही गोष्ट होऊ शकेल. जर ती गोष्ट नाही झाली तर कर्ज तुमच्यावरती हावी होऊ शकतो. सो त्यामुळे डेब्ट टू इक्विटी रेशो नेहमी कमी असावा. किंवा तुम्हाला कर्ज न घेता ग्रोथ करायची असेल, तुमची ग्रोथ स्लो होईल. ठीक आहे, स्लो होईल. तर त्या पण तुम्हाला ऍटलीस्ट कंपनी बुडण्याची जी आहे, कंपनी डुबण्याची जी शक्यता या ठिकाणी नसेल. आता त्यानंतर शेवटचा पर्याय काय? आपण पहिले एंड टाकण्याच्या आधी कंपनी हे करून बघूया, क्वेरी रन करूया. 56 राहिले. 56 कंपन्या राहिल्या आपण शोधत होतो. आता मला सांगा, 56 कंपन्यांमध्ये ना काही कंपन्या आपण अनालिसिस करूया. ही कोणती कंपनी आहे आता? काही कंपन्या आपण या ठिकाणी बघूया काय आहेत. अशा कंपन्या त्यांची तुम्हाला या ठिकाणी कदाचित नावही माहिती नसेल. सो इथे मी अजून एक टाकणार क्वेरी. असं नाही की मी इथे ह्याच्यात मी पुढे जाणार. मी तुम्हाला इथे अजून एक क्वेरी टाकणार आहे, ती म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन. मार्केट कॅपिटलायझेशन. मार्केट कॅपिटलायझेशन किती पाहिजे आपल्याला? ॲटलीस्ट 5,000 करोडपेक्षा जास्त पाहिजे. म्हणजे ती ॲटलीस्ट स्मॉल कॅप कंपनी तरी पाहिजे. मायक्रो कॅप नको. मार्केट कॅपिटलायझेशन 5,000. आता तुम्ही म्हणाल की इथे करोड नाही टाकायचं का? तुम्हाला इथे परत डाऊट आला असेल, करोड नाही टाकायचा का? नाही टाकायचं. का नाही टाकायचं? इथे बघा खाली दिले. या व्हॅल्यू करोडमध्येच असतील. हा काय म्हणतोय, की हा जो तुम्ही आता लेटेस्ट कोड टाइप केला त्या व्हॅल्यू करोडमध्येच असतील. सो करोड मी का टाकू? नाही टाकणार. इथे बघा, रन स्कॅन केलं. फक्त 5 कंपन्या राहिल्या. फक्त 5 कंपन्या राहिल्या, ज्यामध्ये तुमच्या आमच्या सर्वांची एक आवडती कंपनी सुद्धा आहे. मी ऑब्व्हियसली नाव नाही घेऊ शकत. सो फक्त 5 कंपन्या राहिलेल्या आहेत, ज्याची गेल्या 10 वर्षाची सेल्स ग्रोथ कन्सिस्टंटली 15% पेक्षा जास्त आहे. ज्याचा प्रॉफिट ग्रोथ गेल्या 10 वर्षाचा कन्सिस्टंटली 25% पेक्षा जास्त आहे. डेब्ट टू इक्विटी रेशो त्याचा 0.01 पेक्षाही कमी आहे आणि ज्याचं मार्केट कॅपिटलायझेशन 5,000 करोड पेक्षाही जास्त आहे. अशा आपल्याकडे कंपन्या आल्या. फक्त 5 कंपन्या. आता ह्याचा अर्थ असा अजिबात होत नाहीये, की बाकीच्या सगळ्या कंपन्या फालतू आहेत. टी-सी-एस, रिलायन्स, बजाज फायनान्स सगळ्या कंपन्या फालतू असा अर्थ होत नाही. मी तुम्हाला आपल्या कंडिशनने स्टॉक शोधायला दाखवलं. समजा तुम्ही इथे काही ॲडजस्टमेंट करा. स्क्रीनशॉट काढून घ्या याचा. तुम्हाला हवं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. ही स्क्रिप्ट मी अशी देऊ नाही शकत, म्हणजे मला माहिती नाही कशी फॉरवर्ड वगैरे करायची. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. हे म्हणजे आपला अल्गोचा कोड वगैरे नाही, की मी तुम्हाला डायरेक्टली एक्सपोर्ट करून देईन. सिंपल लिहिलेलं आहे मी, फक्त स्क्रीनशॉट काढून घ्या. बट हे लिहिणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. बघा तुम्हाला किती चांगलं ह्याच्यामध्ये कंपन्या भेटल्या. तुम्ही ह्याच्यामध्ये काही गोष्टी ऍडजस्ट करू शकता. तुम्ही म्हणाल की नाही बाबा ह्या कंपन्या मला नको, ह्या कंपन्या तुम्हाला आल्या ज्या तुमचे सर्व क्रायटेरिया मीट करत आहेत, चांगलं वाटत असेल, तुम्ही ह्या स्टॉक्समध्ये तुमचे काय तुमचा डिसिजन असेल तुम्ही घेऊ शकता. मी तुम्हाला ऑब्व्हियसली ऍडवाइस नाही करू शकत. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की बाबा हे खूपच स्ट्रिंक्ड झालेलं आहे, म्हणजे खूपच कमी आलेलं आहे मला इन्फॉर्मेशन. सो तुम्ही ऍडजस्ट करा. ओके. तुम्ही या गोष्टी ऍडजस्ट करा. ओके. कॉपी करून चॅटमध्ये देतो. ठीक आहे. तुम्ही ऍडजस्ट करा. ओके. कॉपी करून चॅटमध्ये दिलेलं आहे, किंवा तुम्ही सरळ स्क्रीनशॉट काढून ठेवायचा. ओके. हे ऍडजस्ट केल्यानंतर जे आहे ते काय करू शकता, समजा इथे सेल्स ग्रोथ आहे 15%, मी सेल्स ग्रोथ कमी करेन, समजा 10% करेन. प्रॉफिट ग्रोथ 25% आहे, समजा मी प्रॉफिट ग्रोथ 10% करेन. ठीक आहे. डेब्ट टू इक्विटी 0.01 आहे, मी 0.1 करेन. म्हणजे मला जर जास्त कंपन्या हव्या तर मी थोडीशी ऍडजस्टमेंट करेन. मी हे एकदम स्ट्रिक्ट केलेलं आहे. हा स्क्रीनर तुम्ही इन्व्हेस्टिंगला वापरू शकता, स्विंगला नाही. स्विंगला कोणता स्क्रीनर वापरायचा तो मी याआधी शिकवला. मी हा सेकंड स्क्रीनर शिकवतो. पहिला स्क्रीनर मी शिकवला स्विंगवाला शिकवला, बरोबर? आठवतं तुम्हाला, लाईफ टाईम हाय पासून 15% खालीवाला. हा मी इन्व्हेस्टिंगला शिकवलेला आहे. आता मी रन करतो बघा क्वेरी. हे जे मी रन केलं माझ्यासमोर 87 रिझल्ट आले. सो तुम्हाला जर थोडंसं जास्त रिझल्ट हवे, तुम्ही काहीतरी ऍडजस्टमेंट करा. मी इथे खूप जास्त स्ट्रिक्ट टाकलेलं 25% ग्रोथ वगैरे वगैरे. तुम्ही इथे ह्या गोष्टी टाकू शकता. तुम्हाला ह्या कंपन्या पण चांगल्या झालेल्या आहेत. मी इथे तुम्हाला कंपन्या फिल्टर करून द्यायला नाही आलेलं आहे. मी तुम्हाला शिकवायला आलेलो की कशा करायच्या. आय होप सो सर्वांना कोड भेटलेला असेल. कोड तुम्हाला भेटलेला असेल तर कमेंट बॉक्समध्ये एकदा यस टाइप करून पाठवा. ठीक आहे. तुम्हाला हे जे चॅनल आहे या चॅनलवरती मी वारंवार सांगतोय की अशा प्रकारचे भरपूर व्हिडिओज मी आणणार आहे. आपला हा ॲडव्हान्स कोर्स चालू आहे, ठीक आहे. पण त्या व्यतिरिक्त मी तुम्हाला या चॅनलवरती भरपूर सारे व्हिडिओज आणणार आहे. ते नक्की अटेंड तुम्ही करा. ठीक आहे. चॅनलचं जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. स्विंगवाला कोड जो आहे तो रेडीमेड होता, तुम्ही बघू शकता इथे जाऊन. आता थर्ड जो आहे, थर्ड जो कोड मी तुम्हाला देणार आहे तो आजच बघायचा की उद्या बघूया, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ऑलमोस्ट 9:40 वाजलेले आहेत. आजच बघायचं आहे की उद्याच्या सेशनमध्ये बघायचं आहे, मला नक्की सांगा. कारण उद्याचा सेशन जो आहे तो फक्त अकाउंट ओपनिंग वाल्यांसाठी असेल. आज आपण सर्वांना फ्रीमध्ये दिलेला आहे अटेंड करायला. ठीक आहे. ओके. आजच बघूया. इथे बघा थर्ड वाला स्क्रीनरवरती जावा.
ठीक आहे, स्क्रीन्सवरती जावा. स्क्रीन्सवरती एकदा तुम्ही गेलात, स्क्रीनरवरती एकदा तुम्ही गेलात, की काय करायचं लक्षात घ्या. इथे परत क्रिएट स्कॅनवरती जावा. लक्षात घ्या इथे ना रेडीमेड भरपूर आहेत हां. रेडीमेड भरपूर स्क्रीनर्स आहेत. मी हा जसा कोर्स चालेल ना, तर तुम्हाला बरेच सारे शिकवेन. ठीक आहे. आणि तुमचे जे पण डाऊट आहेत मी शेवटची 5 ते 10 मिनिटं तुमच्यासाठीच ठेवणार आहे. सो तुम्ही तुमचे डाऊट विचारू शकता. ओके. क्रिएट स्कॅन. क्रिएट स्कॅनवरती गेलो. आता इथे मी ते स्विंगसाठी तुम्हाला एक सिंपल स्क्रीनर देतो. तो म्हणजे आर-एस आहे. आर-एस आहे इज आर-एस-आय किती पाहिजे आपल्याला? आर-एस-आय म्हणजे काय रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. समजा आता आर-एस-आय जो आहे तो मला इथे ओके इथे मला लेस दॅन ग्रेटर दॅन पाहिजे. ओके. आर-एस-आय या ठिकाणी समजा मला ग्रेटर दॅन 50. ग्रेटर दॅन 50 म्हणजे काय? समजा मला असे स्टॉक शोधायचे आहेत जे मोमेंटममध्ये आहेत. असे स्टॉक्स मला शोधायचे आहेत जे मोमेंटममध्ये. सो मोमेंटममध्ये स्टॉक्स कधी असू शकतो जेव्हा आर-एस-आय वरती जातोय तेव्हा 50 वरती. सो आर-एस-आय 50 पेक्षा जास्त पाहिजे. हा माझा एक सिंपल स्कॅनर आहे स्विंगसाठी. अजून मी टाकणार याच्या कंडिशन. थोडंसं थांबा. आर-एस-आय 50च्या वर किती स्टॉक्स आले? 4200. म्हणजे एवढ्या स्टॉकचा आर-एस-आय 50च्या वर आहे. एवढे स्टॉक मोमेंटममध्ये आहेत. हरकत नाही. खाली जाऊया. एन टाकूया. मार्केट कॅपिटलायझेशन. मार्केट कॅपिटलायझेशन टाकलं की ते बाजूला आलं बघा काय. मार्केट कॅपिटलायझेशन किती पाहिजे? 10,000 करोडपेक्षा जास्त. 10,000 करोडपेक्षा जास्त. आता रन करा क्वेरी. 505 आले. मगाशी 4,200 आलेले, आता 505 शेअर्स आले ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन 5,000 करोडपेक्षा जास्त आहे. आर-एस-आय 50 पेक्षा जास्त आहे. अजून काही टाकू शकतो मी इथे? माझा सगळ्यात आवडता फिल्टर सेल्स ग्रोथ. ठीक आहे, सेल्स ग्रोथ टाकली मी. नॉर्मल सेल्स ग्रोथ टाकली. 10 वर्षाची नको. स्विंग मला करायचं. नॉर्मल सेल्स ग्रोथ 15% पेक्षा जास्त. ग्रेटर दॅन 15%. 201 स्टॉक्स आले. ठीक आहे, ही परत एक स्विंगसाठीचा स्क्रीनर आहे. सो अशा प्रकारे अजून मी काही टाकू शकतो का? इथे मे बी माझ्याकडे ईएमए वाला जे लोक विचारतात ना ईएमए वाला आहे का, तर लक्षात घ्या ईएमए वगैरे जो आहे ना हा टेक्निकल पार्ट आहे. एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजचा टेक्निकल पार्ट आहे आणि हा स्क्रीनर हा फंडामेंटल पार्ट आहे. इथे तुम्हाला फक्त फंडामेंटल शिकायला भेटतं. या स्क्रीनरवरती तुम्हाला फक्त फंडामेंटल शिकायला भेटतं. फंडामेंटल स्क्रीनर. सो एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज वगैरे या ठिकाणी येत नाही. सो म्हणजे तुम्हाला मग तुमच्या बाकीचे स्क्रीनर आहे चार्टिंग वगैरे मी तुम्हाला तेही शिकवेन या कोर्समध्ये. ठीक आहे. सो अशा प्रकारे मला आतापर्यंत एवढी तर लिस्ट भेटलेली आहे. तुम्हाला हवं असेल तुम्ही आरओई वगैरे टाकू शकता. रिटर्न ऑन इक्विटी तुम्हाला हवं असेल तर बाबा रिटर्न ऑन इक्विटी इज परत एकदा ग्रेटर दॅन 12. रन करा. सो 201 होते ते 134 राहिले. 134 स्टॉक्स मध्ये तुम्ही अनालिसिस करून त्यामध्ये ट्रेडिंग करू शकता. पी रेशो पण टाकू शकता. बट पी रेशो मध्ये कसं आहे की पी रेशो प्रत्येक कंपनीचा वेगवेगळा स्टँडर्ड असतोय. म्हणजे पी रेशो तुम्हाला मी सांगायला गेलो तर इथे बघा. तुम्हाला परत एकदा दाखवतो इथे बघा. फॉर एक्झाम्पल एशियन पेंट. एशियन पेंटचा एव्हरेज पी किती आहे? एशियन पेंटचा एव्हरेज पी आहे 66. मला सांगा एशियन पेंटचा सध्याचा पी किती आहे? 60. एशियन पेंट स्वस्त आहे की महाग आहे? स्वस्त आहे, कारण की एशियन पेंटचा सध्याचा पी 60 आहे पण एव्हरेज पी 66 आहे. पण तेच जर मी तुम्हाला एव्हरेज पी न दाखवता फक्त पी दाखवला असता ना 60, तर तुम्ही काय म्हटलं असं एशियन पेंट लय महाग आहे. म्हणून फक्त पी बघून आपण काम नाही करत, एव्हरेज पी पण बघतो. सो तो स्क्रीनर तिकडे अवेलेबल नाही आहे अजून तरी. ठीक आहे. एशियन पेंट तुम्हाला 60 जो आहे हा 60ला खूप स्वस्त आहे, कारण की त्याचा एव्हरेज पी आहे 66चा. पण ते जर समजा एखादा तुम्ही टीसीएस सारखा शेअर टाकला, टीसीएसचा पी किती आहे? 17. एव्हरेज पी आहे टीसीएसचा किती 5 वर्षाचा? 30. मग आता मला सांगा तुम्ही एशियन पेंटचा 60चा पी आणि टीसीएस 17चा पी कम्पेअर करू शकता का एकमेकांसोबत? नाही करू शकत, कारण दोन्ही कंपन्या वेगळ्या आहेत, कंपन्यांची इंडस्ट्री वेगळी आहे. सो त्यामुळे इथे पी रेशो आपण टाकत नाही. ओके, ह्या कंपन्या आल्यात समजा तर परत इथे बीएससी आली, आयसीआयसीआय, एएमसी आले, सगळ्या कंपन्या परत आल्यात. सो हे स्विंगसाठीचे आहेत. ठीक आहे, स्विंगसाठी तुम्हाला अजून कमी करायचे तुम्ही इथे मार्केट कॅपिटलायझेशन समजा बदलू शकता किंवा आर-एस-आय 55च्या अबाव टाकू शकता. तुम्हाला अजून कंपन्या थोडेसे फिल्टर होतील, 116 होतील. आर-एस-आय समजा 60च्या वर टाकू शकता. 60 थोडंसं जास्त होतं त्यामुळे. ठीक आहे. स्विंग करताना डेप्ट टू इक्विटी वगैरे एवढं काही जास्त इम्पॉर्टंट नसतं. स्विंगचे काही वेगळे पॅरामीटर्स असतात. सो अशा प्रकारे तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. ओके. आता आर-एस-आय जो आहे इंडिकेटर इथे दिसतो. सो त्यामुळे तो आलेला. अदरवाईज आर-एस-आय हा सुद्धा टेक्निकलच झाला पार्ट. पण तिथे तुम्हाला दिसतोय म्हणून त्याने ऍटलिस्ट दिलेलं तरी आहे आपल्याला यूज करायला. सो अशा प्रकारे जे आहे ते तुम्ही स्टॉक्स फिल्टर करू शकता. समजा आता हा स्टॉक माझा फिल्टर झाला. समजा माझा मॅरिको फिल्टर झाला. मॅरिको फिल्टर झाला. मॅरिकोला गेलो, क्लिक केली. मारिको ओपन केला. मारिकोमध्ये बघितलं काय पॅटर्न बनते. लक्षात घ्या आजच्या
पहिल्या सेशनमध्ये ना मी तुम्हाला फक्त स्टॉक फिल्टर करायला शिकवले. त्याच्यामध्ये ट्रेडिंग कशी करायची, ट्रेडिंग करायची की नाही सगळा पुढचा प्रश्न आहे. आपण पुढे पुढे शिकूया. बट आज आपण पहिली स्टेप शिकलेलो की स्टॉक फिल्टर कसे करायचे, स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक फिल्टर कसे करायचे, इन्व्हेस्टमेंटसाठी सर्व शिकलेलो. ठीक आहे. आतापर्यंत जे आपण शिकलो 3 स्पिनर मी तुम्हाला शिकवलेले आहेत. हा स्पिनर पण तुम्हाला जर हवा असेल तर मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देतो. कमेंट बॉक्स ओपन आहे त्याचा तुम्ही नक्की फायदा घ्या. ओके, टाकलेलं आहे. ठीक आहे. मला पहिला एक मिनिट सांगा तुमच्यापैकी किती लोकांना आजचा जो मी सेशन घेतला, आजचा जो मी व्हिडिओ घेतला शेअर मार्केटचा 20 दिवसांच्या ऍडव्हान्स कोर्सचा हा पहिला व्हिडिओ होता, पहिला सेशन होता. किती लोकांना आवडलेला आहे मला नक्की सांगा. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ हवेत तर मी डेली व्हिडिओ अपलोड करणार आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच मी तुम्हाला जे म्हटलं की बा उद्यापासून आता हा ऍक्च्युली कोर्स मधला सेशन आहे, बट आज पहिला सेशन असल्यामुळे मी तुम्हाला फ्रीमध्ये अटेंड करायला दिलेला होता. उद्यापासून जे आहे हा सेशन ह्या कोर्सला 30 लोक अटेंड करू शकतात ज्यांचं अकाउंट आपल्या अंडर एंजल वन मध्ये आहे. सो तुम्हाला जर उद्यापासून हा कोर्स अटेंड करायचा असेल तर तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जे आहे ते मी एंजल वनची लिंक दिलेली आहे, तिकडून अकाउंट तुम्ही ओपन करू शकता. ठीक आहे. आजचा हा पहिला दिवस होता. पहिल्या दिवशी जे ते मी तुम्हाला माझ्या परीने काही व्हॅल्यू देण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. अशीच व्हॅल्यू तुम्हाला पुढचे 19 दिवस अजून भेटणार आहे. तुम्हाला जर आपल्या अंडर हा कोर्स कंप्लीट करायचा असेल तर एंजल वन मध्ये तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करू शकता किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्स, तुमच्या मित्राचं कोणाचंही अकाउंट ओपन करू शकता आणि आपल्या अंडर हा कोर्स फ्री मिळवू शकता, तुम्हाला पण त्यांना पण. ओके, धनमध्ये असेल तरी तुम्हाला कोर्स फ्री भेटलेला असणारच आहे. ठीक आहे. आता तुम्हाला जे काही डाऊट्स आहेत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, मी एक एक क्लिअर करतो. आजचा सेशन संपलेला आहे तसा. तुम्हाला मी लिंक दिलेली आहे ती नक्की जॉईन व्हा. ओके. तुम्हाला मी चॅटबॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे आपल्या युट्यूब चॅनलच्या नक्की जॉईन व्हा. सोबतच तुम्हाला चॅटबॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देतो, त्यालाही नक्की जॉईन व्हा. पुढचं तुम्हाला जेही काही अपडेट असतील, जेही सेशन असतील ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अटेंड करायला मिळतात. सो टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. आपले फ्री सेशन रोज सुरू राहणार आहेत. ॲडव्हान्स कोर्स सुरू झाला याचा अर्थ असा नाही की मी फ्री सेशन घेणार नाही. मी फ्री सेशन रोज घेणार, तुम्ही ते रोज अटेंड करू शकता. ठीक आहे. त्या चॅनल जॉईन व्हा. अजून एक गोष्ट, जेही काही डाऊट्स आहेत तुम्हाला ते मी आता क्लिअर करतो. एक एक कमेंट वाचतो. ओके. जर तुम्हाला तुमचं अकाउंट मॅप करायचं असेल ना, तर बरेचसे लोक बोलतात आमचं अकाउंट मॅप करायचं आहे, तर तुम्ही आम्हाला टेलिग्राम चॅनलवरती, ओके, टेलिग्राम चॅनलवरती आमचा आयडी येईल थोड्या वेळामध्ये. सो त्या टेलिग्राम चॅनलवरती जो आयडी येईल तिकडे तुम्ही आम्हाला तुमचं अकाउंट पाठवू शकता, जेणेकरून ते अकाउंट तुम्हाला मॅप करून नक्कीच दिलं जाईल. ओके, थोडासा टाइम लागू शकतो बट मॅप करून दिला जाईल. तुम्हाला कोर्स ऍक्सेस सुद्धा त्याच्या आधीच दिला जाणार आहे. ओके. अजून येस, आता जो मी तुम्हाला सेशन शिकवलं ना तो लॉंग टर्मचाच होता. आपण लॉंग टर्मचे सुद्धा सेशन बरेचसे घेणार आहोत या कोर्समध्ये. तुम्ही जे म्हणताय ना की गाईड वगैरे करणार का, तर येस तुम्हाला गाईड ह्या ठिकाणी भेटणार आहेच.